नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या सर्वांनाच माहिती आहे 15 सप्टेंबरपासून नवीन पोलीस भरतीची सुरुवात होणार आहे। 2025च्या 15 सप्टेंबर म्हणजे आताच येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपल्यापर्यंत पोलीस भरतीची जाहिराती ज्या असतील त्या आपल्या समोर असतीलच। त्याच्या आधीच आपल्याला काही 3-4 जिल्ह्यांच्या ज्या रिक्त पदांच्या आरक्षणीय जागा किती येणार आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळालेली आहे। अशाच इतरही जिल्ह्यांच्या जशी माहिती मिळेल तसं आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत जाऊच आणि आपण आतापर्यंत जे रिझल्ट वगैरे लागतात पोलीस भरतीचे किंवा इतर तलाठी भरती वगैरे इतर सर्व ज्या सरळ सेवाच्या ज्या भरतीचे रिझल्ट किंवा ज्या जाहिराती असतात त्या आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन लगेच पोहोचून जाईल। तर आपण लगेचच आपल्या व्हिडिओकडे वळूयात। तर आपल्याला ही जी जागा समजल्या तर या आहेत जालना जिल्ह्याच्या। आपण इथे पाहतोय जालना जिल्ह्याच्या या रिक्त पदांच्या आरक्षणीय जागा किती आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहेत। टोटल 154 जागा या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला जालना जिल्ह्यामधून दिसतील। ठीक आहे, पोलीस शिपाई पदाच्या 154 जागा आहेत। त्यानुसार आपण आरक्षणीय जर जागा म्हटले तर इतर आपण आरक्षण इथे पाहायचं आहे किती आरक्षण दिलेले आहे, तिथे कोणत्या किती पर्सेंटचं आरक्षण जिथे आहे ते आणि त्यानुसार किती जागा ज्या आहेत त्या इथे आपल्याला पाहायला मिळतील। ठीक आहे, आणि आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला इथे पाहायला मिळतील। कॅटेगरी इथे वरती दिलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानुसार आपण पाहून घ्यायचे आहेत आपल्या कॅटेगरीमध्ये आरक्षणीय किती जागा आहेत त्या। ठीक आहे, आपण दुसऱ्या जिल्ह्याकडे वळूयात। हा होता जालना जिल्हा। पुढचा जिल्हा आहे धाराशिव। ठीक आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये चालक पोलीस शिपाई पदाकरता 30 टोटल जागा रिक्त आहेत। त्याच्यानुसार हे आरक्षण इथे दिलेलं आहे आणि कॅटेगरी वाईज आपल्याला इथे जागा पाहायच्या आहेत। ठीक आहे, आपण लगेचच पुढच्या जिल्ह्याकडे बघूयात। हा धाराशिव जिल्हा आहे। तर धाराशिव जिल्ह्यामधील या चालक शिपाई पदाचे बघतोय आणि त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाच्या आपण बघू। धाराशिवमधील पोलीस शिपाई पदाकरता पोलीस शिपाई पदाकरता जर पाहिलं तर 123 जागा रिक्त आहेत। ओके, आणि इथे साईडला आरक्षण दिलेलं आहे आणि वरती कॅटेगरी वाईज जागा आपल्याला पाहायला मिळतील। ठीक आहे, पुढचा जिल्हा बघूया। पुढचा जिल्हा आहे सोलापूर ग्रामीण। सोलापूर ग्रामीणमध्ये टोटल 92 जागा रिक्त आहेत पोलीस शिपाई पदाच्या। आपण ह्या जागा बघतोय सोलापूर जिल्ह्यातील आणि इथे साईडला आरक्षण आणि इथे वरती कॅटेगरी दिलेले आहेत। ठीक आहे, तर त्यानुसार आपल्याला आपल्या जागा पाहून आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे। ठीक आहे, 15 सप्टेंबरपासून पोलीस भरतीच्या जिल्हा वाईज जाहिराती ज्या असतील त्या यायला सुरुवात होतील। तर त्या आपल्यापर्यंत लगेच पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती आपण प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या जाहिराती ज्या येतील त्या आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत। ठीक आहे, पुढे मागे येत असतात, एकाच दिवशी सर्व जिल्ह्याच्या जाहिराती येतील असंच नाही, असं काही सांगू शकत नाही। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपण लगेचच जशी माहिती येईल तसं आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद मित्रांनो।